Hello students, we have completed 2 lessons in Maths 2 and 1 lesson in Maths 1. Today we have to start third lesson in Maths 2 is circle. There are some main points in circle. See, the first point we have to seen which is circles passing through 1, 2, 3 points. म्हणजे 1, 2 आणि 3 पॉईंट्समधनं किती सर्कल जाऊ शकतात हा पहिला पॉईंट आहे. दुसरा पॉईंट आहे सर्कल टचिंग इच अदर. एकमेकांना टच करणारे सर्कल आणि त्यांच्या प्रॉपर्टीज हा दुसरा पॉईंट असणार आहे. तिसरा पॉईंट आहे सिकंड अँड टँजंट. सर्कलचं सिकंड अँड टँजंट त्याच्याबद्दलच्या प्रॉपर्टीज. फोर्थ पॉईंट आहे आर्क ऑफ सर्कल. सर्कलचा आर्क त्याची डेफिनेशन आणि त्याच्याबद्दलचे जे थेरम्स आहेत तो पॉईंट आहे. नेक्स्ट पॉईंट आहे इन्स्क्राइब्ड अँगल अँड इंटरसेप्टेड आर्क. इन्स्क्राइब्ड अँगल आणि इंटरसेप्टेड आर्कबद्दलचे थेरम्स आणि प्रॉपर्टीज आपण यात शिकणार आहोत आणि एक्झाम्पल. त्यानंतर सायक्लिक क्वाड्रिलॅटरल हा पॉईंट आहे. सिकंड टँजंट अँगल थेरम, थेरम ऑफ इंटरसेक्टिंग कॉर्ड. आता ह्या वर्षी आपल्याला हे 2 पॉईंट्स असणार नाही, बाकीचे सगळे पॉईंट्स आपल्याला लर्न करायचे. यावर्षी हे 2 पॉईंट्स अभ्यासक्रमातनं कमी केलेले आहेत. ओके, लेट स्टार्ट द सर्कल. पहिल्यांदा आपण सर्कलची आपण 5वी 6वी 7वी 8वीत शिकलेले काही कॉन्सेप्ट बघूया. सर्कलच्या जर रेडियस सेम असतील, रेडियस जर सेम असतील तर त्या सर्कलला कॉन्ग्रुएंट सर्कल्स म्हणतात. आणि जे सर्कल एकच सेंटर घेऊन काढलेले असतात डिफरंट रेडियसचे त्या सर्कलला कॉन्सेंट्रिक सर्कल म्हणतात. कॉन्सेंट्रिक म्हणजे एक सेंटर असलेले, कॉन्सेंट्रिक एक सेंटर असलेले त्यांना म्हणायचं कॉन्सेंट्रिक की ज्यांचे सेंटर कसं आहे एकच असतो, कॉमन असतो. आणि जे सर्कल एकमेकांना 2 पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात त्यांना इंटरसेक्टिंग सर्कल असं म्हणतात. आता आपण 9वीमध्ये 2 थेरम प्रूव्ह केलेले आहेत आणि 8वीत ते प्रॉपर्टी म्हणून एक्झाम्पलसाठी आपण यूज केले. तर ते 2 थेरम आपण रिवाइज करूया. बघा, पहिला थेरम आहे, प्रॉपर्टी आहे द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर टू अ कॉर्ड बायसेक्ट इट. म्हणजे एखाद्या सर्कलमध्ये सेंटरपासून कोणत्याही कॉर्डवर, म्हणजे मी ही AB कॉर्ड घेतली, तुम्ही इथं घेऊ शकता, इथं घेऊ शकता, कोणती कॉर्ड घेऊ शकता. आणि त्या कॉर्डवर जर आपण परपेंडिक्युलर काढलं, जर आपण कॉर्डवरती परपेंडिक्युलर काढलं तर हा परपेंडिक्युलर काय करतो, ह्या कॉर्डला बायसेक्ट करतो. बायसेक्ट करतो म्हणजे त्याचे 2 समान भाग करतो. आणि म्हणजे इफ OP परपेंडिक्युलर टू कॉर्ड AB देन AP इज इक्वल टू BP. हे आपण 9वीमध्ये हा थेरम प्रूव्ह केलेला आहे. काय थेरम आहे की एखाद्या सर्कलमध्ये सेंटरपासून कोणत्याही कॉर्डवरती जर परपेंडिक्युलर काढला तर हा परपेंडिक्युलर त्या कॉर्डला 2 समान भागामध्ये डिव्हाइड करतो. ओके, म्हणजे इन सर्कल लिहायचं कसं आहे, सर्कलचं नाव लिहायचं इन सर्कल विथ सेंटर O, OP परपेंडिक्युलर कॉर्ड AB अँड देअरफॉर AP इज इक्वल टू BP. आता याचा कन्व्हर्स पण आपण मागच्या वर्षी शिकलेलो आहोत. काय आहे कन्व्हर्स, तर कन्व्हर्स आहे सेगमेंट जॉईनिंग द सेंटर अँड मिड पॉईंट ऑफ कॉर्ड. म्हणजे सर्कलचा सेंटर आणि एखाद्या कॉर्डचा मिड पॉईंट ह्यांना जॉईन करणारा जर सेगमेंट आपण काढला तर हा सेगमेंट काय करतो, हा सेगमेंट त्या कॉर्डला परपेंडिक्युलर असतो, इज परपेंडिक्युलर टू द कॉर्ड. म्हणजे आपण एखाद्या सर्कलमध्ये सेंटर आणि एखादा कॉर्ड घेतला, त्या कॉर्डचा मिड पॉईंट घेतला, कॉर्डचा मिड पॉईंट म्हणजे कॉर्डच्या मध्यबिंदूला जोडणारा, सेंटरपासून जोडणारा जो सेगमेंट असतो हा सेगमेंट त्या कॉर्डला परपेंडिक्युलर असतो. ही आहे ती प्रॉपर्टी. मी प्रॉपर्टी लिहायची कशी, इन सर्कल विथ सेंटर O, P इज द मिड पॉईंट ऑफ कॉर्ड AB. P काय आहे, या कॉर्डचा मिड पॉईंट आहे. आणि त्यामुळे काय होईल, आणि आणखीन काय दिलं आहे, अँड OP देअरफॉर OP परपेंडिक्युलर AB. त्यामुळे काय होईल, OP परपेंडिक्युलर टू AB. OP हा ABला काय असणार आहे, परपेंडिक्युलर असणार आहे. म्हणजेच
एखाद्या सर्कलच्या सेंटर आणि कॉर्डच्या मिड पॉईंटला जोडणारा सेगमेंट हा त्या कॉर्डला परपेंडिक्युलर असतो, ही ती प्रॉपर्टी आहे. आता ह्या मागच्या वर्षीच्या रिवाईज केलेल्या प्रॉपर्टीजच आपल्याला एक्झाम्पल सोडवण्यासाठी ह्या काय पडणार आहेत, उपयोगी पडणार आहेत. लक्षात ठेवायच्या, मागच्या सगळ्या प्रॉपर्टीज आपल्याला उपयोगी पडणार आहेत. आता आपण एक कन्सेप्ट शिकतो आहोत. आपला फर्स्ट पॉईंट आहे ह्या लेसनमधला, सर्कल पासिंग थ्रू 1, 2, 3 पॉईंट्स. म्हणजे एका पॉईंटमधनं किती सर्कल पास होतात, 2 पॉईंटमधनं किती सर्कल पास होतात, अँड 3 पॉईंटमधनं किती सर्कल पास होतात, हे आपण बघणार आहोत. आता पहिल्यांदा बघूया, एक पॉईंट घेऊया. आता मी समजा इथे एक पॉईंट घेतला आहे. आता ह्या पॉईंटला आपण पी नाव देऊ. तर ह्या पी मधून किती सर्कल पास होतात, तर आपण काय करू शकतो, पेन्सिल असेल आपलं पेन, ते एका त्या पॉईंटवर ठेवायचं, पी पॉईंटवर, आणि सेंटर तुम्हाला हवं तिथं घ्या, हा सेंटर तुम्हाला पाहिजे तिथं घ्या, आणि पीवर मात्र पेन्सिल ठेवायची आणि सर्कल ड्रॉन करायचा. हा एक सर्कल ड्रॉन होईल. हा एक झाला. आता दुसरा आपल्याला सर्कल काढायचा असेल तर सेंटर बदलावा, फक्त सेंटरची जागा बदलवा आणि पीवरती आपलं पेन्सिल घ्या, रेडियस तुम्ही चेंज करा. बघा, हा झाला आपला दुसरा सर्कल. त्याच पद्धतीने अजून एका ठिकाणी आपण कुठल्याही एका ठिकाणी सेंटर घ्या, पेन्सिल मात्र पीवर ठेवायची. हा झाला आपला एक सर्कल. आता बघा, आणखीन मी बदलते. समजा मी इथं सेंटर घेतला आहे आणि पीवरती मी कंपॉस ठेवली. प्रत्येक वेळेस पेन्सिल कुठे ठेवायची, पीवर ठेवायची. सेंटर तुम्ही पाहिजे तिथे तुम्ही घेऊ शकता आणि काय करायचा, सर्कल ड्रॉ करायचा. बघा, हा एक सर्कल आला. फक्त काय बदलतोय आपण, सेंटरची जागा बदल. ही सेंटरची जागा बदलवायची प्रत्येक वेळेस. पेन्सिलचं टोक मात्र पीवर ठेवायचं. आता तुम्ही इकडे ठेवला आणि हे ठेवलं, आणखीन एक सर्कल ड्रॉ करता येईल आपल्याला. ओके, आता समजा हा सेंटर मी इथं ठेवला आणि इथे पीवरती पेन्सिल ठेवली, आणखीन एक सर्कल ड्रॉ करता. म्हणजे तुम्ही किती सर्कल ड्रॉ करू शकता. सेंटरची जागा बदलवायची, पी मात्र तिथे पी वरती पेन्सिल ठेवायची. असे किती सर्कल आपण ड्रॉ करू शकतो, लक्षात घ्या. आणि समजतंय तुम्हाला किती सर्कल ड्रॉ करू शकतो, तर खूप अनेक, त्याला आपण काउंटच करू शकणार नाही. मग काउंटच करू शकणार नाही इतके सर्कल आपण ड्रॉ करतोय. म्हणजेच एका पॉईंटमधून ह्या पॉईंटमधून किती सर्कल ड्रॉ होत आहेत, तर इनफायनाईट नंबर ऑफ सर्कल. इनफायनाईट नंबर ऑफ सर्कल म्हणजे असंख्य, ज्यांना आपण मोजू शकत नाही. इनफायनाईट नंबर ऑफ सर्कल पास थ्रू अ पॉईंट्स. एका पॉईंट्समधनं किती सर्कल पास होतात, एका पॉईंटमधून, अ पॉईंट म्हणजे एका पॉईंटमधनं खूप सर्कल आपण ड्रॉ करू शकतो. हे पहिलं समजलं. आता सर्कल पासिंग थ्रू 2 पॉईंट्स, 2 पॉईंट्समधनं किती सर्कल पास होतात हे आपण काढूया. आता बघा, मी इथं ते पॉईंट्स घेते. समजा हा पॉईंट घेतला आणि हा पॉईंट घेतला. याला आपण म्हणूया ए आणि याला आपण म्हणूया बी. आता ए आणि बी बघा, आता नीट लक्ष द्या, समजतंय का बघा. ए आणि बी हे दोन्ही पॉईंट ज्या सर्कलवर असतील, असा सर्कल काढायचा असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे, असा पॉईंट निवडावा लागणार आहे की त्या पॉईंटवर जर हे आपण कंपॉसचं टोक ठेवलं तर हे कंपॉसचं टोक, म्हणजे आपण त्याला ओ म्हणूया, हा ओ आणि हा ए, ओ ए आणि हा बी, ओ बी, हे कसे असतील, सारख्या अंतरावर असतील. म्हणजे बघा, हा ओ घेतला आणि हा बी, ओ ए आणि ओ बी हे कसे पाहिजे, सारख्या अंतरावर. म्हणजेच ओ कसा पाहिजे, तर ओ हा ए पासून आणि बी पासून सारख्या अंतरावर पाहिजे. म्हणजे हे डिस्टन्स आपण सारख्या अंतर, पण आता हे डिस्टन्स प्रत्येक वेळेस सारख्या अंतरावर घेण्यासाठी आपल्याला भरपूर काय करावे लागतील, भरपूर वेगवेगळ्या आकृत्या काढून बघाव्या लागतील. तर त्याचं सोपं असं आहे त्याचं सोपी ट्रिक अशी आहे की ए बी आपण जॉईन करू. सारख्या अंतरावरचा ओ शोधण्यासाठी
हा ए बी आणि ए बीचा मिड पॉईंट काढायचा. आणि हा मिड पॉईंट म्हणजे काय असतो, तर हा मिड पॉईंट म्हणजे आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढतो की नाही. तर आता मी याचा ए बीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढते. हा झाला आर्क हे आर्क आपण जॉईन केले की आपल्याला काय मिळणार आहे, तर या ए बी सेगमेंटचा हा जो ए बी सेगमेंट आहे त्याचा काय मिळणार आहे आपल्याला, परपेंडिक्युलर बायसेक्टर मिळणार आहे. तर मी परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला. एकच मिनिट. आता हा परपेंडिक्युलर बायसेक्टर जो आहे त्याच्या वरचा हा पॉईंट काय असतो, ए पासून आणि बी पासून सारख्या अंतरावर, कारण की हा मिड पॉईंट आहे. आणि 9वीमध्ये आपण एक प्रॉपर्टी किंवा थेरम म्हणूया शिकलेलो आहोत की परपेंडिक्युलर बायसेक्टरवरती तुम्ही जेवढे पण पॉईंट घ्याल, कितीही पॉईंट घ्या, हे सगळे, आता समजा हा ओ घेतला तर ओ ए इज इक्वल टू ओ बी. समजा आपण हा पी घेतला तर पी ए इज इक्वल टू पी बी. समजा आपण हा एस घेतला तर एस ए इज इक्वल टू एस बी. इकडे घेतला समजा टी तर टी ए इज इक्वल टू टी बी. काय आठवलं का, हे 9वीत आपण शिकलेलो आहोत की परपेंडिक्युलर बायसेक्टरवरती जो पॉईंट असतो तो पॉईंट, सेगमेंटच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवरती जो पॉईंट असतो तो पॉईंट त्या सेगमेंटच्या एंड पॉईंट्सपासून इक्विडिस्टंट असतो. ही प्रॉपर्टी आपण शिकलेलो आहोत. आणि ही प्रॉपर्टी यूज करून आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढून परपेंडिक्युलर बायसेक्टरवरती पॉईंट्स घ्यायचे आणि तो पॉईंट स्वतः सेंटर घ्यायचा. बघा आता मी हा ओ सेंटर घेऊया आपण आणि सर्कल ड्रॉ करूया. हा आपण सर्कल ड्रॉ करूया. एक मिनिट. एकच मिनिट आता हे काय होतंय. आता पी पॉईंटवरती घेऊया सेंटर आणि ए वर कंपॉसचं टोक ठेवूया. परत सर्कल ड्रॉ करूया. बघा हा सर्कल बघा. आता आपण काय करूया, एसवर कंपॉसचं पॉईंट घेऊया. कंपॉसचं पॉईंट आपण एसवर ठेवूया आणि एवर पेन्सिलचं टोक किंवा बीवर पेन्सिलचं टोक ठेवूया. हे बघा. आता आपण टीवर ठेवूया कंपॉसचं टोक आणि एवर आणि हा बी आहे. बी इकडे सरकला का जरा आपला. अशा पद्धतीने आपण ह्या
लाईनवरती कितीही, समजा हा सेंटर घेतला तर अजून एक सर्कल काढता येईल, हा सेंटर घेतला तर अजून एक असे कितीही पॉईंट आपण तुम्ही हा परपेंडिक्युलर बायसेक्टरवर घेतले तर असे अनेक आपण सर्कल काढू की जे सर्कल ए मधून पण जातील आणि ह्या बी मधून पण जाणार आहे. हा बी आणि हा ए ह्या दोघांमधून जाणारे जे सर्कल्स आहेत ते काढण्यासाठी आपण ए बीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आणि त्या परपेंडिक्युलर बायसेक्टर्सवरती अनेक पॉईंट्स घेऊन आपण सर्कल ड्रॉ केले तर त्यातनं दोन्ही पॉईंटमधनं ते सर्कल पास होतील. म्हणजे याचा अर्थ काय की जर कोणतेही 2 पॉईंट आपण घेतले तर कोणत्याही 2 पॉईंटमधनं किती सर्कल जाऊ शकतात, तर परत इनफायनाईट नंबर ऑफ सर्कल. पुन्हा आपण काय म्हणू शकतो की इनफायनाईट नंबर ऑफ सर्कल पास थ्रू 2 पॉईंट्स. इनफायनाईट number of circles pass through the 2 points. आता आपण 3 पॉईंट घेतले, समजा 3 पॉईंट घेतले. बघा, एका पॉईंटमधनं किती सर्कल पास होतात, इनफायनाईट नंबर ऑफ. 2 पॉईंटमधनं किती सर्कल पास होतात, इनफायनाईट नंबर ऑफ सर्कल. आता समजा आपण 3 पॉईंट घेतले, समजा मी इथं घेतला ए, इथं घेतला बी आणि इथे घेतला सी. आता ह्या 3 पॉईंटमधून आपल्याला जर सर्कल पास करायचा असेल तर तुम्ही 7वीत शिकलेला आहात, 9वीत नाही 7वीमध्ये शिकलेला आहात की आपण सर्कल काढतो. बघा, म्हणजे आपण एक ट्रँगल काढतो. किती सर्कल जातील ते बघूया आपण या 3ही पॉईंटमधनं. आणि 3 नॉन कोलिनियर घ्यायला सांगित, 3 एका रेषेवर नको आहेत. नॉन कोलिनियर पॉईंट जर आपण घेतले, समजा हे, आणि त्यांचा आपण ट्रँगल तयार केला तर ह्या ट्रँगलच्या 3ही वर्टायसेसमधून जाणारा जर सर्कल काढायचा असेल तर तुम्हाला आठवतं काय करावं लागतं, आपल्याला काय करावं लागतं, तर 2 कोणत्या पण साईड घ्यायच्या आणि ह्या 2 साईडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा. आता समजा मी हा काढला, इथं याचा BCचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढूया. परपेंडिक्युलर बायसेक्टर काढण्यासाठी 2 आर्क काढून घ्यायचे, ते जोडून घ्यायचे, त्यांचा इंटरसेक्टिंग पॉईंट आर्कचा दोन्ही बाजूला. समजा हा आपण BCचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला. आता असाच आपण ABचा पण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढून घेऊया. ABचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढून घेऊया. आता हे परपेंडिक्युलर बायसेक्टर हा जो त्याचे आर्क जे काढलेले आहेत ते आपण इंटरसेक्टिंग पॉइंट जोडून घेऊया. दोन परपेंडिक्युलर बायसेक्टर जे आहेत ABचा हा आणि BCचा हा एकमेकांना जिथे इंटरसेक्ट होतात तो जो पॉइंट आहे तो इंटरसेक्टिंग पॉइंट आपला सेंटर घ्यायचा. आपला काय घ्यायचा, सेंटर. हा घेतला सेंटर आणि C किंवा B किंवा A हे तिघं पण काय करायचे, तिघांपैकी कुठल्या एकावरती पेन्सिल ठेवायची. तिघांपैकी कुठल्या एकावरती पेन्सिल ठेवायची आणि सर्कल ड्रॉ करायचा. आता हा जो सर्कल काढलाय हा सर्कल, ह्या सर्कलवरती कोणते पॉईंट आहे, A, B आणि C. मग A, B आणि C हे तिन्ही पॉईंट ज्या सर्कलवर असतील असे किती सर्कल काढता येतील आपल्याला, तर फक्त एकच सर्कल काढता येईल. आणि म्हणून आपण काय म्हणू शकतो की ओनली वन सर्कल पास थ्रू, ओनली वन सर्कल
pass through the three different किंवा डिफरंट म्हणजे डिफरंट आणि नॉन कोलिनियर, डिफरंट नॉन कोलिनियर पॉइंट्स. म्हणजे आपण फक्त एक सर्कल काढू शकतो. तर आपण काय आता पाहिलं की एका पॉईंटमधून किती सर्कल ड्रॉ होऊ शकतात. एका पॉईंटमधनं इनफायनाईट नंबर ऑफ सर्कल ड्रॉ होऊ शकतात, पास होऊ शकतात. दोन पॉईंटमधनं किती सर्कल, दोन डिफरंट पॉईंटमधनं किती सर्कल ड्रॉ होऊ शकतात, तर इनफायनाईट नंबर ऑफ. आणि हे कसे काढायचे, तर त्या दोन पॉईंटला जॉईन करून सेगमेंट काढायचा आणि त्या सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा. आणि त्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवरती किती पॉईंट्स आहेत, तर इनफायनाईट मेनी पॉईंट्स आहेत. तर प्रत्येक पॉईंट सेंटर घेऊन आणि तो पॉईंट आणि ए जोडलेली सेगमेंट जर आपण रेडियस घेतली आणि सर्कल काढला तर तो सर्कल ए आणि बी मधून जाणारा असेल. ओके. तर दोन पॉईंटमधनं किती सर्कल जातात, इनफायनाईट नंबर ऑफ सर्कल पास थ्रू 2 पॉईंट्स. आणि जर आपण 3 पॉईंट्स घेतले तर 3 पॉईंट्समधनं किती सर्कल ड्रॉ करता येतात आपल्याला, ओनली वन. याला आपण सर्कम सर्कल म्हणतो. 3 पॉईंटचा ट्रायंगल काढून त्या ट्रायंगलच्या दोन साईडची परपेंडिक्युलर बायसेक्टर काढली आणि ही परपेंडिक्युलर बायसेक्टर जिथे इंटरसेक्ट होते तो पॉईंट आपण सेंटर घेऊन तो पॉईंट आणि ए ह्यांना जॉईन करणारी सेगमेंट रेडियस घेतली आणि सर्कल काढला तर तो सर्कम सर्कल असतो आणि तो त्या 3 पॉईंटमधनं पास होतो. आणि किती असे सर्कल काढू शकतो आपण, ओनली वन. देअरफॉर ओनली वन सर्कल पास थ्रू द 3 डिफरंट नॉन कोलिनियर पॉईंट्स. तर तुम्हाला समजलं, आजचा लेसन तुम्हाला आवडला. लेसन जर तुम्हाला आवडला असेल तर काय करा, लाईक करा, कमेंट करा आणि जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.